नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायक्लिस्ट एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी 2024 यामधील मार्च महिन्यातील ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे यावर आपण आधारित 10 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी चालू घडामोडीतील पुरस्कार हा टॉपिक आपण वाचत असताना कोणत्या गोष्टीच्या आपण शॉर्ट नोट्स काढायला पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिला प्रश्न बघू। पहिला प्रश्न दिलेला आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, प्रश्नाला समजून घेऊ। राष्ट्रीय म्हटलेला आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2, म्हणजे बघितलं तर 28 फेब्रुवारी। पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। विश्व किडनी दिवस कोणत्या दिवशी, म्हणजे बघितलं तर कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? म्हणजे विश्व किडनी दिवस 2024 मध्ये कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे किती म्हणू आपण 13 मार्च। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। 12 मार्च 2024 रोजी भारत शक्ती अभ्यासाद्वारे कोणते फायटर विमान क्रॅश झाले? म्हणजे लक्षात घेऊ की भारत शक्ती हे युद्ध अभ्यास होता, याद्वारे कोणते फायटर विमान क्रॅश झाले? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, म्हणजे कोणता? तेजस। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। मार्च 2024 मध्ये तिन्ही सेना दलाद्वारे संयुक्त अभ्यास म्हणजे युद्ध अभ्यास भारत शक्ती याचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले? म्हणजे बघा, तिन्ही दलाचा हा युद्ध अभ्यास होता, हा महत्त्वाचा आहे आणि त्याचं नाव आहे भारत शक्ती, आणि हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले? त्याचं उत्तर इथे बघितलं तर पोखरण। पोखरण हे कोणत्या राज्यात आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्ष द्या। बघा, मार्च 2024 मध्ये DRDOने कोणते मिशनद्वारा, बघा प्रश्न समजून घेऊ, कोणत्या मिशनद्वारा बघा मल्टिपल इंडिपेंडन्स टार्गेटेबल री एंट्री व्हेकल या तंत्रज्ञानाचे अग्नि 5 मिसाईल सोबत याचे प्रशिक्षण करण्यात आले? तर हे कोणता, म्हणजे याचं मिशनचं नाव काय? म्हणजे DRDOने कोणत्या मिशनद्वारा याचं काय म्हणतो प्रशिक्षण करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2, हे बघितलं तर मिशन द्रिव्यास्त्र, आणि हे DRDO सुद्धा लक्षात ठेवा, आणि हे काय म्हणतो तंत्रज्ञान आणि अग्नि 5 ही महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। खालीलपैकी कोणत्या राज्याने विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे? म्हणजे बघा, प्रश्न समजून घेऊ, विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यांनी सुरू केलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक 3, झारखंड। पुढचा प्रश्न आहे, NLC इंडिया ग्रीन एनर्जी लिमिटेडने सौर ऊर्जा परिक्रमा म्हणजे सौर ऊर्जा या योजनेसाठी कोणत्या उद्योग समूहासोबत करार केला? म्हणजे बघा, थोडंसं समजून घेऊ। बघा, इंडिया ग्रीन एनर्जी लिमिटेड ह्याच्यासाठी मुलांना बघितलं तर कोणत्या उद्योगासोबत करार करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर इथे बघितलं तर ऊर्जा म्हणजे गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड। हे महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे, थोडंसं लक्ष राहू द्या। पुढचा प्रश्न आहे, लक्ष द्या। बघा, भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात केले? म्हणजे पाण्याखाली मेट्रो धावणार आहे आपल्या भारतामध्ये, तर ते कोणत्या राज्यात? त्याचं उत्तर इथे बघितलं तर पश्चिम बंगाल। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कोण हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुढचा प्रश्न आहे, बघा, राष्ट्रपती यांनी जागतिक महिला दिवशी राज्यसेवेवर खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता जागतिक महिला दिवशी मुलांना बघितलं तर कोणत्या व्यक्तीची? त्याचं उत्तर इथे बघितलं तर सुधा मूर्ती। या बघितलं तर इन्फोसिस या कंपनीच्या माजी अध्यक्ष आहे। पुढचा बघितलं तर काळजीपूर्वक लक्ष द्या। मार्च 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा नवीन सदस्य देश खालीलपैकी कोण? आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा नवीन सदस्य देश कोणता? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, कोणचा? पनामा। पनामा हा बघितलं तर नवीन देश आहे।
हे पण एक गोष्ट महत्त्वाची आहे. आता आपण म्हटलं होतं मुलांनो की जेव्हा आपण चालू घडामोडीचा आपण अभ्यास करतो तर हा पुरस्कार या टॉपिकवरचा आपण बघितलं तर अभ्यास करत असताना आपल्या ज्या शॉर्ट नोट्स आहे या शॉर्ट नोट्स आपण कशा काढायला पाहिजे. तर सुरुवातीला लक्षात घ्यायचा की बघा हा पुरस्काराचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तर यामध्ये बघा जो 2024मध्ये किंवा 2023मध्ये कोणत्या व्यक्तीला मिळाला हे पहिले आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या व्यक्तीला. त्याचबरोबर बघितलं तर त्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे ते सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीला कोणता पुरस्कार मिळालेला आहे का याच्या पहिले जसं बघितलं तर पद्मश्री दिलेल्यानंतर त्याला पद्मभूषण की पद्मविभूषण असा जो पुरस्कार दिलेला असेल त्याचं वर्षसुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघितलं तर त्या व्यक्तीला कोणत्या पुस्तकासाठी किंवा कोणत्या कादंबरीसाठी दिलेला असेल पुरस्कार ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघितलं तर ही झाली त्या व्यक्तीबद्दलची माहिती. त्याचबरोबर जो पुस्तक म्हणजे पुरस्कार आहे या पुरस्काराचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या पुरस्काराचा इतिहास यामध्ये म्हणजे याचा सुरुवात कोणाकडून झाली, म्हणजे याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली, कोणत्या व्यक्तीने केली आणि पहिला पुरस्कार कोणाला मिळाला हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखादा पुरस्कार अनेक व्यक्तींना जेव्हा देण्यात येतो त्यावेळेस आपल्याला आयोग त्या पुरस्कारावर जोड्या लावा यावरचा आपल्याला प्रश्न विचारतात. तर हे सर्व गोष्टी तुम्ही बघितलं तर अभ्यास करत असताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण उद्याच्या ज्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे पुरस्काराची तुम्हाला मी लिस्टसुद्धा देणार आहोत. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.